आजची नवीन युवा पिढी आधुनिक क्षेत्रात नवीन क्रमातून देशाचं नाव उज्ज्वल करते. ती अशा विचाराने शाळेची सुरुवात करण्यात आली आहे. संस्थेने नवकृष्णावली स्कूल, इंजिनिअरिंग माध्यम, मराठी, सेमी माध्यम, JEE, नीट मेडिकल, IIT मल्टीस्किल, सूरज दलित कला अकॅडमी, सूरज स्पोर्ट्स अकॅडमी, कृष्णावली प्रशस्त वसतिगृह, ही लेणी अशा अनेक विविध शाखांतर्गत सामाजिक सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रात आपलं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावरती कोरलं. आज शिरवळ, भोर, खंडाळा, नायसाळ, उत्तूर या ठिकाणी उत्कृष्ट शिक्षण कार्याची गंगोत्री सुरू करण्यात आली. नवकृष्णावली स्कूल ही एक महाराष्ट्रातील आदर्श व अत्याधुनिकतेच्या त्या घेणाऱ्या नामांकित शाळा म्हणून ओळखले जाते. आज या संस्थेमध्ये AI बँक स्थापन व नवकृष्णावली स्कूल येथे नाविन्यपूर्ण कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये जे गॅसची वृत्ती वाढवणं, कौशल्याचा विकास होण्याकरिता शाळेअंतर्गत विविध उपक्रम राबवले जातात. आज ते यायलाचे उद्घाटन संपन्न झालं. या उद्घाटनाच्या प्रसंगी माजी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन नितीन कैल व प्रभाकर करंदीकर, माजी आयुक्त महाराष्ट्र शासन व सांगली महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता तसेच संस्थेचे संस्थापक प्रवीणजी लुंकड, संचालिका सौ संगीता पागणीस, विनायक जोशी, विद्यार्थी-विद्यार्थिनी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी. सर्वांना नमस्कार, सुप्रभात. आजच्या या आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले श्री बापूसाहेब करंदीकर, आपल्या संस्थेचे ते चीफ पेट्रॉन आहेत. आज आपल्या संस्थेशी ते 1991 पासून निगडीत आहेत आणि आपल्याला जे काही आज दिसतंय कृष्णावालीचं, सूरज मंगेशरचं ते रूप त्यांच्या गायडन्समुळे आज उभं राहिलेले. आपण आज त्याबद्दल आला त्यात आपले मी आभार मानतो. त्यानंतर आपल्या जिल्ह्याचे पूर्वी असिस्टंट कलेक्टर म्हणून आणि नंतर कलेक्टर म्हणून आणि शेवटी महाराष्ट्र राज्याचे चीफ सेक्रेटरी म्हणून रिटायर झालेले डॉक्टर नितीन खरे साहेब हे सुद्धा आज वेळात वेळ काढून इथे आले. त्याच्याबद्दल मी आपले आभार मानतो सर. त्यांनी सांगली जिल्ह्यात सुद्धा आम्हाला बऱ्याच वेळेला गायडन्स केलेलं आहे आणि त्या संस्थेविषयी आणि सांगलीविषयी त्यांच्या मनात फार उत्कंठा लागलेली होती आणि त्यांनी वेळात वेळ काढून ते सुद्धा इथे आले, तर त्यांचे मी स्वागत करतो. आपल्या सांगली मिरज कुपवाड कॉर्पोरेशनचे कमिशनर शुभम गुप्ताजी हे सुद्धा आपल्या इकडे आलेले. त्यांनी सुद्धा आपल्याला पूर्वी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण सर आला त्याच्याबद्दल मी आपलं स्वागत करतो. शाळेचे विद्यार्थी-विद्यार्थिनी, मित्रमंडळी, आपण फार भाग्यशाली आहात की आपण अशा शाळेमध्ये शिकत आहात या ठिकाणी अशा सर्व सुविधा तुम्हाला मिळत आहेत आणि केवळ सुविधा मिळत आहेत हे महत्त्वाचं नसून त्या सुविधा सातत्याने पुरवणारा विचार जो आहे की जगात नवीन काय आहे, मी कुठे गेलो, मी तिथे काय पाहिलं भारतामध्ये, जगामध्ये, ते मी पुन्हा येऊन माझ्या शाळेमध्ये आणू शकेल का, त्या विद्यार्थ्यांसाठी ते मी इथे निर्माण करू शकेल का, हा विचार ज्यांच्यामध्ये आहे असे आपले संस्थापक आहेत श्री प्रवीण. त्यामुळे या दोन्ही केवळ जायचं, बघायचं आणि परत यायचं असं तर मला वाटतं भारतातले बहुसंख्य लोक करत असतात. जगभर फिरतात, जातात, बाबा म्हणतात, किती छान म्हणतात आणि येतात परत. तिकडचं काही चांगलं जे असेल ते आत्मसात करून परत आपल्याकडे घेऊन यायचा प्रयत्न करणारे जे फार कमी लोक आहेत त्यांच्यापैकी मी प्रवीणजी आहेत आणि त्याचा उल्लेख या ठिकाणी मला आवर्जून करावा असं वाटतं. अतिशय चांगल्या पद्धतीची शाळा 30 वर्षांपूर्वी सुरू झालेली, 30 वर्ष झाली आता, 30 वर्षांपूर्वी सुरू झालेली शाळा आज 3000 विद्यार्थी-विद्यार्थिनी या शाळेमध्ये आहेत आणि एक अतिशय उच्च दर्जाचं शिक्षण ते घेत आहेत. बोर्ड, माध्यम या अनेक विषयांवरती खूप चर्चा सगळीकडे होत असते, परंतु ते महत्त्वाचंच नाही. कुठल्या बोर्डचं शिक्षण घेता हे महत्त्वाचं नाही, कुठल्या माध्यमातून शिकता हे महत्त्वाचं नाही, काय शिकता, कसं शिकता हे महत्त्वाचं आहे. वॉज द पॉवर्टी सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र आणि ते
असताना त्यांनी खूप मदत माझी पण केली. तुम्ही मुलांनी त्यांना ऐकताना कदाचित वाटत नसेल की किती मोलाची बाब त्यांनी तुम्हाला सांगितली. जे पुस्तक वाचण्याची बाब असो किंवा इतर टेक्नॉलॉजीबद्दलची बाब असो किंवा शाळेमध्ये कुठला मीडियम आणि बोर्ड महत्त्वाचा नसेल, पण इथे तुमच्या स्वतःमध्ये किती शिकण्याची आवड आहे ती महत्त्वाची असते. तर असे बरेच बाब जे तुम्हाला सध्या सांगण्यात आले ते खूप महत्त्वाची होती. मी नेहमी सांगत असतो की आता आपण आजच्या दिवशी जी AI लॅब, इंटेलिजन्स लॅब, रोबोटिक्स लॅब, बायोडायव्हर्सिटी लॅब हे बरेचसे लॅब जे आज उद्घाटन करण्यात आलं, ते सगळे लॅब कदाचित बघितलं तर 21वी सदीसाठी मुलांना तयार करण्याच्या दृष्टीने सूरज फाउंडेशन आणि नवकृष्ण व्हॅली एज्युकेशन स्कूल यांच्या माध्यमाने सुरू करण्यात आलेली गोष्टी आहेत. पण कदाचित तुम्ही बघितलं तर अजून एक याचा पुढचा टप्पा आहे की तुम्ही लोक जर 21वी सदीसाठी तयार झाले तर कदाचित भारत, आपला देश 22वी सदीसाठी तयार होणार आहे. तर तुमची जबाबदारी या सदीपर्यंत नसून पुढच्या दशकासाठी भारत काय करणार आणि आपला देश विकसित कशा प्रकारे होणार, पुढे कसं जाणार, त्याबद्दल तुमचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी प्रत्येक स्कूल, प्रत्येक मुलं, प्रत्येक विद्यार्थीपासून अशी सुरुवात झाली पाहिजे. असे विविध प्रकारचे एक्सपोजर त्यांना मिळाला पाहिजे आणि तिथून आपल्याला सुरुवात जर आपण केलो आणि इथे जी फॅसिलिटीज तुम्हाला सध्या उपलब्ध करून दिली जात आहे तर खरोखर तुम्ही त्याचा वापर केला, प्रयत्न केला की तुम्हाला काहीतरी याच्यातून नवीन शिकण्यासाठी मिळाला पाहिजे. तर Respected dignitaries, esteemed guests, faculty members, invitees, students and my dear friends. Today it is indeed a great pleasure and honor to stand before you to propose the vote of thanks.